तुझ्या विरुद्ध रचलेला प्रत्येक डाव आता उलटून पडणार आहे. ज्यांनी तुला खाली खेचायचं ठरवलं होतं त्यांनाच त्यांच्या कर्माचं उत्तर आता मिळणार आहे. थांब, आजचा हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. तुला सतत अपयश येतंय कारण आज तुला त्याचं समजणार आहे. काही लोक तुझ्या प्रगतीने अस्वस्थ होत आहेत, पण आता तुझा काळ बदलणार आहे. ज्यांनी तुझ्या डोळ्यात अश्रू आणले, आज त्यांच्या अश्रूंना देव विजयाचं हास्य बनवणार आहे. म्हणून तू बघ, प्रत्येक वेळी तुला हरवण्याचा प्रयत्न झाला आहे, पण देव शांत होता कारण तो योग्य वेळेची वाट पाहत होता आणि ती वेळ आता आली आहे. तुझं नशीब थांबलं नव्हतं. कधी कधी देव शत्रूला थांबवत नाही, कारण त्याच डावातून तो तुझा विजय घडवत असतो. जर तू अजूनही तुझ्या देवावर विश्वास ठेवत असशील तर आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक, कारण पुढचे काही दिवस तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. माझ्या बाळा, आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा तू कोणाचंही काहीच वाईट केलेलं नसतं तरी तुझ्या आयुष्यात अडथळे येतात. तुझ्याविषयी गैरसमज पसरला जातो आणि तू हाती घेतलेलं प्रत्येक काम बिघडतं. पण बाळा, जे लोक तुझ्या प्रगतीने अस्वस्थ होतात ते अनेकदा तुझ्याविषयी चुकीचं बोलू शकतात, तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुझ्या आयुष्यात अडथळे सुद्धा आणतात. पण सत्याची ताकद नेहमीच मोठी आहे. खोटं काही काळ टिकू शकतं, पण कायमचं नाही. भगवंताचा नियम अत्यंत स्पष्ट आहे. जो जसा कर्म करतो तसंच त्याला त्याचं फळ मिळतं. त्यामुळे दुसऱ्याच्या चुकीचा बदला घेण्यापेक्षा स्वतःच्या योग्य मार्गावर राहणं अधिक महत्त्वाचं आहे. योग्य वेळ आल्यावर न्याय आपोआप घडत असतो. आज जर तुमच्यावर अन्याय झाला असेल, तुमची किंमत ओळखली जात नसेल किंवा तुमच्या प्रयत्नांना मान मिळत नसेल तर निराश होऊ नका. अनेक मोठ्या यशांची सुरुवात अशाच संघर्षातून झालेली आहे. स्वामी माऊली नेहमी म्हणतात की बाळा, श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी कधीच सोडू नकोस. कारण देवाला तुमची घाई नसते, पण त्याची वेळ नेहमी अचूक असते. जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा बंद दरवाजेही उघडू लागतात. फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. लोक काय बोलतात, काय विचार करतात याकडे वेळ वाया घालवू नकोस. देव जेव्हा कृपा करतो तेव्हा परिस्थिती बदलायला फार वेळ लागत नाही. कालपर्यंत जे अशक्य वाटत होतं तेच अचानक शक्य होऊ लागतं. म्हणून विश्वास सोडू नकोस. तुझ्याही जीवनात नवीन संधी येतील, योग्य लोक भेटतील आणि तुझ्या मेहनतीला फळ सुद्धा योग्यच मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा भगवंत साक्षात तुझ्या पाठीशी आहे. पुढचे काही मिनिट तुझे आयुष्य बदलून जाणार आहे. तुझ्यावर कितीही डाव रचले गेले तरी ती परिस्थिती आता बदलली जाणार आहे. तुला वारंवार अपयश मिळतं का? तर हा योगायोग नाही. आता काळ बदलतोय. देव उशीर करतो, पण अन्याय कायमचा टिकू देत नाही. आज सकाळपासून जर तुला हा व्हिडिओ वारंवार दिसत असेल तर हा तू स्वामींचा आशीर्वाद समज. कारण आजचा संदेश त्या व्यक्तीसाठी आहे जी अनेक दिवसापासून संघर्ष करत आहे. तुझा पराभव ठरवणारे लोक नाहीत, तर तुझं धैर्य आहे. आणि बघ, आजचा हा संदेश प्रत्येकासाठी नाही. ज्याने आयुष्यात कधी ना कधी अन्याय सहन केला आहे, ज्याने मनापासून मेहनत केली पण त्याचं कौतुक कधी झालंच नाही, ज्याच्यावर खोटे आरोप झाले, ज्याला कमी लेखलं गेलं, ज्याचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न झाला. पण लक्षात ठेव, कोणतंही वादळ कायम राहत नाही. जेव्हा देवाची कृपा होते तेव्हा परिस्थिती इतक्या वेगाने बदलते की सर्व काही शक्य होते. जो तुझा संघर्ष नव्या नजरेने पाहायला शिकवेल बाळा, शेवटी तुझा देव तुझ्या पाठीशी आहे.
जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, तू जसा विचार करतोस तसंच तुझं आयुष्य घडतं. बघ, तुझ्या आयुष्यात आनंद आहे की दुःख, यश आहे की अपयश, प्रेम आहे की तणाव, यासाठी परिस्थिती पूर्णपणे जबाबदार नाही, तर तुझे विचार जबाबदार आहेत. होय, आज तू जे सतत विचार मनात करत आहेस तेच उद्या तुझ्या आयुष्यात वास्तव बनून उभं राहणार आहे. म्हणून बाळा, ईश्वराने माणसाला एक अद्भुत शक्ती दिली आहे, ती म्हणजे विचार करण्याची शक्ती. जगातील प्रत्येक मोठ्या शोधाची सुरुवात एका विचारातून जन्माला आलेली आहे. प्रत्येक यश, प्रत्येक नातं, प्रत्येक स्वप्न सर्वात प्रथम मनात जन्म घेतो. म्हणूनच मन जिंकलं तर जग जिंकलं असं म्हटलं जातं. जर एखादा माणूस दिवसभर स्वतःला सांगत असेल की माझं नशीबच खराब आहे, मला हे जमणार नाही, माझ्याकडून होणार नाही, तर त्याच अवचेतन मन त्या गोष्टींना सत्य मानायला लागतं आणि मग साक्षात आयुष्यातही तसंच घडायला लागतं. आणि या उलट जर एखादी व्यक्ती संकटात आहे आणि ती म्हणत आहे, माझा भगवंत, माझा देव माझ्या सोबत आहे, मी प्रयत्न करत राहणार आणि मी विजयी होणार, आज नाही तर उद्या नक्कीच मी यशस्वी होणार, असं जर तो सारखं वारंवार म्हणत राहिला तर त्याच्या आयुष्यात आशेचा दिवा कधीच विझला जाणार नाही. म्हणूनच एक गोष्ट तुम्ही सांगा, पती पत्नी जर सतत भांडत राहिले, एकमेकांवर संशय घेत राहिले, तर त्या घरात सुख कसं येणार? पण जर ते प्रेमाने बोलले, एकमेकांचे गुण त्यांनी पाहिले, तर तेच घर स्वर्ग बनतं. हे फक्त पती पत्नी या नात्यासाठीच नाही, आई वडील, मुलं, भाऊ बहीण, मित्र या सर्व नात्यांसाठी लागू होतं. म्हणून तुम्ही जसं बोलता तसंच तुमचं नातं घडतं, तुमचं आयुष्य घडतं. श्रद्धा म्हणजे फक्त देवाचं नाव घेत राहणं नाही, तर मनात सकारात्मक पॉझिटिव्ह विचार ठेवणं आहे. जर विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. माझ्या बाळा, तुझं अवचेतन मन म्हणजे सुपीक जमीन आहे. त्यात जर तू भीतीचं बी पेरलंस तर चिंता उगवेल आणि विश्वासाचं बी पेरलंस तर यश नक्कीच उगवणार. आता तुझ्यावर आहे, तुला कोणतं बी पेरायचं आहे आणि पेरणी कशाची करायची आहे. माझ्या बाळा, बघ, आजपासून तू एक छोटासा नियम लागू कर. सकाळी जेव्हा तू उठतोस तेव्हा तू अंथरुणातच थोडा वेळ बस आणि स्वतःलाच तू हे 3 वाक्य सांग. आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आणि सुंदर आहे, शुभ आहे, कारण माझा देव माझ्यासोबत आहे आणि यामुळे मी आनंदी आहे, असं तू स्वतःला सांग. सुरुवातीला तुला काहीच बदल झाल्यासारखं वाटणार नाही, पण जसं बी पेरल्यानंतर झाड लगेच उगवत नाही, तसंच विचारांना सुद्धा वेळ लागतो बाळा. तू मनात ज्या गोष्टींना रोज जागा देतोस त्याच हळूहळू तुझ्या सवयी बनता आणि सवयीच तुझा स्वभाव बनतो आणि तुझा स्वभावच तुझं भविष्य ठरवतो. म्हणून बाळा, तक्रारी कमी कर, राग कमी कर, इतरांशी तुलना करणं थांबव आणि स्वतःवर, भगवंतावर विश्वास ठेवायला शिक. आजचा एकच संदेश तू लक्षात ठेव. तुझं आयुष्य बदलायचं असेल तर सर्वात प्रथम तुझे हे नकारात्मक विचार बदल. मनात जे पेरशील तेच तुझ्या भविष्यात, तुझ्या आयुष्यात फुलणार आहे. जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये लिही, माझं नशीब आता मीच बदलणार, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव जी आज नकारात्मक विचारांशी संघर्ष करत आहे.
ज्याला आज याची खूप गरज आहे. माझ्या बाळा, तू कधी ह्या गोष्टीचा विचार केलास का की काही लोक सतत यशस्वी होतात आणि काही लोक खूप मेहनत करून तिथेच अडकत राहतात. याचं कारण नशीब नाही, पैसा नाही, ओळखीपाळखी नाही. ह्याचं मुख्य आणि महत्त्वाचं कारण आहे तुमच्या मनात रोज चालणारा विचार. आज तुम्ही मनात जे चित्र तयार करता, उद्या तेच तुमच्या आयुष्यात वास्तव बनतं. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या विचारांची दिशा कायमची बदलणार आहे. माझ्या बाळा, भगवंताने प्रत्येक माणसाला एक अमूल्य देणगी दिली आहे, ती म्हणजे कल्पनाशक्ती. ही अशी शक्ती आहे जी गरीब माणसाला श्रीमंत बनवू शकते, निराश माणसाला आशावादी बनवू शकते, सामान्य माणसाला असामान्य बनवू शकते. पण दुर्दैव, बहुतेक ही शक्ती लोक स्वतःच्याच विरोधात वापरतात. ते दिवसभर चिंता करतात, मनात भीती ठेवतात आणि नकळत स्वतःचं अपयशाचं चित्र सारखं मनात रंगवत राहतात. पहा, आनंद उगवणार कसं जर तुमची जमीनच नापीक तुम्ही करून ठेवली आहे, जी भीतीने, शंकेने आणि नकारात्मक विचाराने. तुमचं पीक सुद्धा तसंच येणार. म्हणून स्वामी माऊली नेहमी एकच गोष्ट सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव आणि प्रयत्नही कर. फक्त इच्छा करून काहीही होत नाही. मेहनत करून पूर्ण यश मिळत नाही. श्रद्धा, मन आणि कृती ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या की चमत्कार घडायला सुरुवात होते. म्हणून रोज स्वतः आरशाकडे पाहत स्वतःला म्हणायचं, मी सक्षम आहे, माझा भगवंत माझ्या सोबत आहे आणि माझ्या आयुष्यात आता चांगल्याच गोष्टी घडणार आहेत. हे असं बोलायला, करायला थोडंसं विचित्र वाटेल, पण बघा काही दिवसांनी तुमच्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये झालेला बदल. सहमत असाल तर भगवंत माझ्या सोबत आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, लक्षात ठेव, जीवनात मोठा बदल एका दिवसात होणार नाही. तो एका विचारापासून, एका निर्णयापासून आणि त्या निर्णयाला रोज कृतीची साथ मिळाली की यश तुझ्यापर्यंत नक्कीच येणार. म्हणून आजपासून तू स्वतःलाच एक वचन दे, मी माझ्या मनात भीती नाही तर भगवंतावरचा आणि स्वतःवरचा विश्वास ठेवणार. आता मी तक्रार करणार नाही, तर भगवंताने जे दिला आहे त्याविषयी मी कृतज्ञ राहणार आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. मी नकारात्मक विचार करणार नाही. कितीही वाईट संकट असू दे, मी सकारात्मक विचारांचीच बीज पेरणार आहे. कारण प्रत्येक चमत्कार आधी मनात जन्म घेतो आणि नंतर वास्तवात उतरतो. जर तुमचाही श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहत आहात ते टाईप करा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी आज निराश आहे. कदाचित तिच्या आयुष्यातील सकारात्मक बदलाची हीच सुरुवात असणार आहे. म्हणून बाळा, तुझ्या दुःखाचा, चिंतेचा डोंगर आता कायमचा मी उद्ध्वस्त करून टाकणार आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुला वाटत असलेली भीती तू कायमची सोडून दे. होय माझ्या बाळा, आता तुझ्या दुःखाला पूर्णविराम मिळणार आहे. माझ्या बाळा, आजपासून चिंता नाही तर फक्त आनंद आणि विश्वासच ठेवायचा आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार संपून आनंदाचा सूर्य उगवणार आहे. ज्या दुःखाने तुला रडवलं
त्याच दुःखावर आज तुला विजय सुद्धा मिळणार आहे. दुःखाचा, चिंतेचा डोंगर आज कायमचा कोसळला जाणार आहे. देवाचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर भगवंताची साथ तुला कायमच इथून पुढे प्राप्त होणार आहे. ती प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण तुझं दुःख आता कायमचं राहणार नाही. बघ बाळा, तुला असं वाटतं की सगळं संपलं, पण नाही, हीच तुझी खरी सुरुवात आहे. दुःख एखाद्या घटनेमुळे नाही तर ती जास्त केलेल्या चिंतेमुळे होतं. अजून काही घडलंच नाही अशा गोष्टींची भीती आपलं मन करत असतं. लोक दुःखापेक्षा चिंतेमुळे जास्त त्रास सहन करत आहे आणि तीच चिंता आता तुझा देव दूर करणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर भगवंत आपल्या पाठीशी असतील तर कोणतीही अडचण कायमची राहूच शकत नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.